कर्जत कल्याण राज्य महामार्गावरील नेरळ पेट्रोल पंपाजवळ असलेल्या माथेरान मिनी ट्रेनच्या रेल्वे फाटकाची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली आहे। या ठिकाणी रस्त्यावर प्रचंड आणि खोल खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। सध्या माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद असली तरी रेल्वे फाटक परिसरातील हे खड्डे प्रत्येक वाहन चालकासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। कोणतेही वाहन या खड्ड्यांना चुकवू शकत नाही, त्यामुळे या ठिकाणी वाहनं अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असून वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे। विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हा रस्ता खराब झाला होता, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मध्य रेल्वे प्रशासनानं वेळेत दुरुस्ती केली नाही। परिणामी पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून खड्ड्यांचं अक्षरशः साम्राज्य निर्माण झालंय। स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी अनेकदा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली, मात्र संबंधित यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा संताप वाढतोय। दरम्यान पावसाचा जोर कमी होताच रेल्वे प्रशासनानं तातडीनं सिमेंट काँक्रिटीकरण करून हे खड्डे भरावेत अशी मागणी जोर धरतीये। मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेख यांनीही रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता प्रशासन जागं होऊन या धोकादायक खड्ड्यांची दुरुस्ती करणार का, की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच यंत्रणा हलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।